तुमच्या पक्ष संघटनेला स्थानिक लेवलच्या त्यांना भीती वाटते की बाबाजी काळे बंडखोरी करू शकतात. आमदार दिलीप मोहिते नेहमी म्हणतात बाबाजी काळे ठेकेदार आहे, ते ठेकेदारीचं स्वतःकडेच सगळं करतात. तुम्ही त्यांच्या आरोपाकडे कसं बघता? की विद्यमान आमदार दिलीप मोहिते लोक म्हणतात की कार्यसम्राट आमदार. तुम्ही जर स्वतःला कार्यसम्राट समजून घेत असेल, ज्या पश्चिम पट्ट्याच्या जीवावर तुम्ही 3-3 वेळा आमदार झालेत, 2000 सालापासून 24 वर्षात अनुकरण करतोय की आता आपली पात्रता आमदार होण्याची आहे, की त्या पात्रतेनुसार आपण आमदार झाल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टींवर प्रथमतः प्राधान्याने लक्ष घालणार. तर त्यांनी मला सांगितलं की बाबाजी काळे तुम्ही मार्केट कमिटी माझ्या विरोधी पॅनल मधून लढलेत, तुम्ही आता तिकडूनच तुमची तयारी करा, माझ्याकडे उमेदवार तयार आहेत, मी त्यांना नाराज करू शकत नाही आणि तुम्ही दिल्या घरी सुखी राहा. म्हणजे जिकडे आता काम करताय तिकडं त्या गोष्टीचा मला राग नाही आला, कारण मी विचार नाही माझं कर्तव्य होतं आणि म्हणून मी ते विचारायचं काम केलं. त्या दिवशी राष्ट्रवादी संपली. मग त्या दिवशी मी एक विचार केला की आता राष्ट्रवादी पासून जरी मी लांब राहिलो तरी पण राष्ट्रवादीचं आता काय त्यावेळेस मुख्य म्हणजे आमदारच ना, तेच नाही म्हटल्याच्या नंतर मग मला तर जिल्हा परिषद लढवण्याची इच्छा होतीच. मला काही लोक म्हटले आता तुम्ही मार्केट कमिटी लढलेत, जिल्हा परिषदला खूप मोठा खर्च असतो, असं तसं. पैसा हा दुय्यम भाग आहे, परंतु मला मी तुम्हाला मग सांगितलं की आपण जे काम करतोय, काम आणि लोकांशी असलेले संबंध आणि आपल्याला पुढे जायचं म्हटलं थांबण्यात अर्थ नाही. मग मी ते ध्येय डोळ्यासमोर ठेवलं आणि शिवसेनेत सगळ्यांना विचारून शिवसेनेत प्रवेश करायचं निश्चित केलं. त्या दरम्यान तत्कालीन खासदार शिवाजीराव पाटील असतील, तत्कालीन आमदार सुरेश भाऊ गोरे होते, त्यावेळेस जिल्हा प्रमुख म्हणून रामशेठ गावडे होते, तालुका प्रमुख म्हणून प्रकाशदादा वाडेकर होते. ह्या सगळ्या मंडळींकडे मी अपेक्षा व्यक्त केली की मला शिवसेनेत प्रवेश करायचा म्हणून. तर त्यांनी कुठली आट किंवा अडचण न करता मला डायरेक्ट प्रवेशाचा शब्द दिला. त्याच दरम्यान 26 ऑक्टोबर 2016 रिद्धी सिद्धी मंगल कार्यालयामध्ये मोठा शेतकरी मेळावा त्यावेळेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत होणार होता. मग मला 8 दिवस अगोदर त्यांनी सांगितलं की त्या मेळाव्यात आपण प्रवेश घेऊ. मग मी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं, माझी तयारी प्रवेशाची केली. त्याचबरोबर त्यावेळेस पंचायत समितीला इच्छुक असणारे आपले अशोक जरे, आपले डोरे बांबरवाडीचे माजी सरपंच आणि तळवडीचे माजी सरपंच रामदास शेलार यांनी सुद्धा इच्छा व्यक्त केली आपण सगळेजण मिळून शिवसेनेत प्रवेश करू. आम्ही तिघांनी रिद्धी सिद्धी मंगल कार्यालयामध्ये नामदार गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत प्रवेश केला. प्रवेश केल्याच्या नंतर त्या दिवसापासून शिवसैनिक झालो नाही, मी शिवसेनेचाच होतो. माझं कुटुंब पण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचं पहिल्यापासून होतं. परंतु मी सांगितलं की गावच्या विकासासाठी सत्ताधाऱ्यांबरोबर राहणं मी पसंत केलं होतं, म्हणून राष्ट्रवादी बरोबर होतो. परंतु शिवसेनेमध्ये गेल्याच्या नंतर मला एक जाणवलं की शिवसेनेमध्ये खूप चांगल्या विचाराची माणसं, म्हणजे सर्वसामान्य जरी शिवसैनिक असला तरी प्रवेशाच्याच दिवशी ते सगळे लोक मला मी ज्या जिल्हा परिषद गटामध्ये फोकस होतो त्यातली सगळी लोक मला भेटली की आता आम्ही आहे तुमच्या बरोबर, असं तसं. मला ते म्हणजे त्याच दिवसापासून शिवसेनेचं प्रेम किती असतं परत हे जाणवायला लागलं. मग त्याच्यानंतर 2017 ज्यावेळेस शिवसेनेच्या मी प्रवेश केल्याच्या नंतर गटरचनेचा विषय आला, तर त्यावेळेस खेड आणि चाकण या 2 नगर परिषदा झाल्या होत्या. त्यामुळे गटरचना ही बदलणार होती. परंतु त्यावेळेस असं गृहीत धरून चाललं होतं की आमची गावं ही वाडा कडूस गटाला जोडली जातील, कारण पूर्वी आम्ही बाळासाहेब शेट्टे सभापती असताना वाडा कडूस गटाला जोडलो होतो. शांताराम बापू चव्हाण आणि स्वपनराव वाळुंज जेव्हा जेठ सदस्य होते तेव्हा आमची गावं वाबगाव गटाला जोडलेली होती. आणि ज्यावेळेस अनिल बाबा राक्षे आणि त्यांची मंडळी ज्यावेळेस सदस्य होती त्यावेळेस आमची गावं रेटवडी गटाला जोडली होती.
आणि नंतर असं वाटलं की बुवा आता गट रचनेमध्ये पुन्हा वाडा कडूस गटाला आपली गावं जोडली जातील. म्हणून त्या मार्केट कमिटी झाल्यापासून तर त्या गटरचना होईपर्यंत मी काम संपूर्ण वाडा कडूस गटात पश्चिम भागात तिकडे करत राहिलो. मग चास असेल, खडदी असेल, तिकडची वेगवेगळी गाव असेल, मोकल असेल, नंतर आपलं वेताळी, सायगाव, असं वेगवेगळ्या भागामध्ये दोंडे असेल, म्हणजे सगळ्या भागात संपर्क आणि काम हे आणि सुखदुःखात सातत्य ठेवलं मी. ते ठेवल्याच्या नंतर अचानकपणे गटरचनेचा ज्यावेळेस विषय आला त्यावेळेस म्हणजे मार्गदर्शक म्हणून आपण गॉडफादर म्हणून स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्याकडेच पाहत होतो. त्यांनी मला बोलून घेतलं. म्हटले बाबा शेठ एक काम करावं लागेल, संजू शेठ गणवट हे त्या गटात तिकडे इच्छुक आहेत, तुमची गावं जर त्या गटाला जोडली तर तुम्ही दोघं इच्छुक व्हाल शिवसेनेचे, आणि तुम्ही शिवसेनेत प्रवेश केला आणि ते शिवसेनेतच आहेत, तर मग आणि तुम्ही दोघे पण तसे नात्याने जवळ आहेत, एकाच पक्षाचे, मला दोघेही सारखे आहेत. तुम्हाला माझी एक विनंती अशी आहे की वय तुमचे बूथ मी सांडवरवाडी काळूस म्हणून जो नवीन गट होतोय त्याला जोड. तर ते सांडवरवाडी काळूस इथल्या भागाशी माझा परिचय होता, परंतु नदीच्या पलीकडं शिरोली असेल, खरपुडी खुर्द बुद्रुक, वाकी खुर्द वाकी बुद्रुक, काळूस, बोशे, म्हणजे आळंदी, राशे, शेलगावची शिव, केळगावची शिव इथपर्यंत मतदारसंघ होता. आता मी ते ऐकल्याच्या नंतर काही 5 मिनिट थोडं क्षण म्हणजे विचार केला, आणि भाऊ आपल्यावर म्हणजे नाही नाराज नाही, म्हणजे हे असं म्हणतात, पण आता काय करावं, काय बोलावं बॉस. मी 5-10 मिनिटाचा विचार केला की मार्केट कमिटीला जर मला काळूस, बोसे या गावचा जर बूथ शेलपिंपळगावला होता आणि तिथं जर मला 13 बूथ पैकी 2 नंबरचं मतदान तिथं होते, याचा अर्थ मार्केट कमिटीमुळे माझी त्या गावात ओळख पोचलेली होती किंवा बाबाजी काळे हे नाव मार्केट कमिटीमुळं कमीत कमी जी मेन मंडळ आहे त्यांच्यापर्यंत पोहोचलं होतं, सर्वसामान्य लोकांपर्यंत नव्हतं पोहोचलं. परंतु मी काम केलं इकडं, तयारी केली इकडं, परंतु अचानकपणे पुढे निवडणूक गटरचना झाल्यावर 4च महिन्यांनी निवडणूक होती, आणि ती भाऊ म्हटले असं गटरचना मी तुमच्या बरोबर आहे. भाऊंनी मला आधार दिला की भाऊ तुम्ही गडबडू नका, आपली शिवसेनेची लोक पण इकडे खूप आहेत, नंतर माझे पण माझ्या कुटुंबाचे पण तुम्हाला मदत इकडच्या भागात राहील. आणि मग त्या दृष्टिकोनातून मी 10-15 मिनिटांनी त्यांना म्हटलं भाऊ तुम्ही घ्याल तो निर्णय ठीक आहे, फक्त मला तिकिटाचं तरी म्हणजे कन्फर्म सांगा म्हणजे असं. तर तिकीट कन्फर्म राहील, पण आरक्षणावर आहे. आरक्षण तोपर्यंत झालं नव्हतं. आरक्षण झाल्याच्या नंतर तिकडं महिला ओबीसी आली, तिकडं संजू शेट्टी त्यांची भाऊजे तनुजा शेताईला उभं केलं, इकडं ओबीसी पुरुष आला. मी ओबीसी वरच मार्केट कमिटीला संचालक झालो, त्याच्यामुळं ओबीसी वर मी इकडं म्हणजे मला योग्य जागा आली. त्यावेळेस मला एक जाणवलं की इच्छाशक्ती असल्यावर देव पण आहे ना बरोबर जागा देतो. मलाच निवडणूक लढायची होती, म्हणजे पुरुष या जागेवरच तीच आली. योगायोगाने कुलबी दाखला माझ्याकडे होता, आणि गट जरी अवघड असला तरी पण मी आरक्षण होण्याच्या अगोदर पण महिनाभर त्याच गटात म्हणजे संपर्क केला होता. आरक्षण आल्यावर तर अधिक संपर्क वाढवला. 4च महिने बाकी असताना बोसे, काळूस, नंतर ही जी सगळी गावं आहेत ह्या 80% गावांवर राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं. म्हणजे फक्त आमच्या 2 ग्रामपंचायती सोडल्या, कोणती पाडळी आणि पांगरी, तर जवळजवळ उर्वरित ग्रामपंचायतीपैकी 90% ग्रामपंचायती या राष्ट्रवादी विचाराच्या होत्या. आणि त्याच दरम्यान मध्ये राष्ट्रवादीचे मार्केट कमिटीचे सभापती इथं गटातलेच होलेवाडीचे आपले नवनाथ शेठ होले यांना सभापती केलं आमदारांनी. आमदार स्वतः राहिला इथंच, तालुका अध्यक्ष कैलास सांडवर राहिला इथंच, अरुण शेठ थिगळे ते उमेदवार फोकस होते ते पण राहिला इथंच, म्हणजे ह्याच गाणात. नंतर
ते राजगुरुनगर सहकारी बँकेमध्ये काम करत होते, म्हणजे संचालक होते. त्यांचा जो बॅकअप होता मित्रमंडळ ते इथंच. नंतर अशोकदादा राक्षे ते उपसभापती होते ते इथंच. आणि सगळ्या ग्रामपंचायती 90% जवळजवळ आमची 2 गावं सोडून राष्ट्रवादीचे. तरी पण मी ते आव्हान स्वीकारलं. राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेला हा झेडपी गट हो, तुम्ही तो खेचून आणला. खेचून आणला हा पुढचा मुद्दा आहे. ते मी हे सगळं पाहिलं तरी पण मी ह्या सगळ्या याच्यात 4 महिन्यामध्ये मी म्हणजे माझा जो फंडा होताच की लोकांना बरोबर घेऊन आपलं योगदान देऊन काम चालू ठेवायचं. मी जिथं जिथं त्या 4 महिन्यात लोकांनी मला सांगितलं इथं रस्त्याला मुरुम टाका, इथे मंदिराची फरशी बसवा, इथे हे करा, मी करत गेलो. त्यामध्ये तुम्ही ते करता बरोबर आहे. लोकांना म्हणजे हा प्रश्न पडतो, तुम्ही लोकांना लोकसहभाग घेता आणि स्वतःचा एफर्ट्स वापरून किंवा तो आर्थिक निधी टाकता. तो फंडा तुमचा खरं तर तालुक्यात थोडासा लोकप्रिय, तो कसं काय, त्याला बेस काय, कशाच्या जीवात होतो? बेस म्हणजे ज्यावेळेस मी पदावर नव्हतो त्यावेळेस मी मगाशी सांगितलं की निवडणूक कालावधीत आपण वेळ पडल्यावर एखाद्या ठिकाणी लाखोनी रुपये खर्च करायची तयारी दाखवतो, पण ते निवडणुकीत लागल तो पैसा हा पुढचा भाग. परंतु निवडणुकीपूर्वीच जर आपण काही पैसे समाज उपयोगी कामांसाठी लोकांना बरोबर घेऊन हे केले तर ते काम पण दिसतं. आणि मी मगाशी सांगितलं की निधीतून केलेल्या कामापेक्षा लोकसहभाग आणि आपला सहभाग याच्यातून केलेलं काम याच्यातला आनंद मी लोकांच्या चेहऱ्यावर पाहिल्यामुळं ती एक एनर्जी मला यायची. आणि त्यामुळे मी लोकांनी कुठे म्हटलं नाही हे करायचं आपल्याला, मी नाहीच म्हणत गेलो नाही. आणि मग त्या 4 महिन्यात मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं काही शासकीय निधी पण आणले. मग समाज कल्याण मधून दलित वस्ती सुधार योजनेचा निधी असेल, 20% निधी असेल, 25-15 असेल किंवा डीपीडीसीचा निधी असेल, त्या 4 महिन्यात मी त्या भागात निधी आणला. कुठल्या ही जी गावं मखरपुडीत काही कामं केली, इथं तिनवडीत काही काम केलं, काळूसमध्ये काही काम केलं, बोशात कामं केली. म्हणजे त्या निवडणुकीपूर्वी त्या 4 महिन्याच्या कालावधीत मी निधी पण बऱ्यापैकी सदस्य नसताना आणण्याचा प्रयत्न केला. ती कामं काही माझी वैयक्तिक कामं आणि रोजचा माझा संपर्क. तर त्यात मला भावलं काय की मी माझं वारकरी संप्रदायाला मानणारं कुटुंब आहे. मी स्वतः माळकरी आहे, म्हणजे माझं मुलं पण माळकरी आहेत. आणि त्या गोष्टीने म्हणजे राजकारण आणि समाजकारण जरी करत असलो तरी थोडी धार्मिकतेची जोड असल्यामुळं लोक काय म्हणायची की हा माणूस काळूस असेल किंवा इकडची जी भागातली आपली सगळंच हा जो झेडपी गट आहे याच्यात तालुक्यामध्ये आपला तालुका वारकरी संप्रदायाला मानणारच आहे. परंतु वारकरी संप्रदायाला मानणारी लोक पण या गटात आहे ना, आपल्या सांडवरवाडी काळूस गटात खूप लोक भेटली मला. त्या लोकांनी म्हटले वा आपल्याला आपल्या विचाराचा माणूस आहे. तो एक खंडा मला थोडा परमेश्वराची कृपा म्हणा किंवा काय, तो माणूस जरी समजा वारकरी संप्रदायातला आहे, तो राष्ट्रवादीचा आहे आणि मी शिवसेनेचा आहे, तरी त्या माणसाने मला मतदान केलं. का तर हा माणूस आपल्या संप्रदायाचा आहे म्हणून. 4 महिन्याच्या अवधीमध्ये सगळ्यांशी घर टू घर संपर्क केला. त्या यंत्रणेतून मला ज्यावेळेस निवडणूक लागली त्यावेळेस निवडणुकीमध्ये माझ्या बरोबर काळूस गणातून ज्योतिताई आरगडे यांना उमेदवारी मिळाली पंचायत समितीला, आणि राजगुरुनगर सांडवरवाडी गणातून सुनीता सांडवर यांना उमेदवारी मिळाली. ज्यावेळेस एखादं हे होतं त्यावेळेस ब्रॅकेट तयार होतं, त्यांचा आधार आपल्याला आपला गणना, ह्या धर्तीवर आम्ही 3ही लोक जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये मी जिल्हा परिषद सदस्य झालो आणि त्या 2ही महिला पंचायत समिती सदस्य झाल्या. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस ब्रॅकेट सगळं निवडून येतं त्यावेळेस त्या माणसाची क्रेज ऑटोमॅटिक वाढते. आमच्या तिघांची क्रेज वाढली किंवा हे तिघे त्रिकूट ह्या गटात निवडून आले. निवडून आल्याच्या नंतर आम्हाला एक मनस्वी आनंद एक होता की ह्या गटामध्ये म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणारा गट, काळूस, भोसे ही गावं पूर्वी नारायणराव पवार आमदार झेडपी सदस्य असताना त्यांच्या गटात होती. अण्णा झेडपी सदस्य त्यांची बायकोन ते असताना त्यांच्या गटात ही गावं होती आणि ती गावांनी आपण लीड घेणं एवढं सोपं नव्हतं. पण त्या लोकांनी शिवसेनेला साथ दिली. वैयक्तिक माझा जे लोकांशी असणारा संपर्क ह्या गोष्टीचा मला फायदा मिळाला. पण मी हे सगळी मंडळी
इथं ह्या गटात असताना राष्ट्रवादीचं वर्चस्व असताना मी 1041 मतांनी त्या ठिकाणी निवडून आलो. त्यात मला अनुभव एक आला की काळूस हे गाव असे की तिथं 2 दिंड्या पंढरपूरला जातात. म्हणजे धार्मिक याच्यात भीमाबाबा नदीचं संगमात मध्ये असलेलं गाव आहे ते. इकडून काळेश्वर मध्ये, तिकडून कानिफनाथ, इकडून भीमाबाबा नदीवर संगमेश्वर, आणि धार्मिकतेला मानणारं गाव आहे. जरी राजकीय पार्ट्या जरी असल्या तरी पण त्या लोकांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास दाखवून 1100 मताचं लीड मला त्या ठिकाणी तेव्हा दिलं. मी 1041 मतांनी निवडून आलो. काळूस गावानंच तुम्हाला, काळूस गाव आणि शिरोली गाव या 2 गावांचं मोठं योगदान आणि मला त्या गणातून विजयासाठी मिळालं. इकडं ह्याच्या 24 वाड्या आणि जळुके खुर्द या भागातून मला बहुतांशी गावांनी लीड दिलं, परंतु खऱ्या विजयाला त्या गणातून मला ती 2 गावं कारणीभूत ठरली, काळूस आणि शिरोली. आता इथपर्यंत झाल्याच्यानंतर मला एक आनंद काय की मी जिल्हा परिषद सदस्य झालो. त्यानंतर 1-1.5 महिन्यातच जिल्हा नियोजन समिती DPDCची निवडणूक होती. तर जिल्हा परिषद मध्ये 75 सदस्य असतात. तर त्या 75 पैकी 14 सदस्य आम्ही शिवसेनेचे होतो. आणि निवडणुकीच्या कोट्यानुसार शिवसेनेचा फक्त एकच उमेदवार निवडणूक लागल्यावर निवडून येऊ शकतात, एकच. कारण एक उमेदवार ओपन मधून निवडून यायचं म्हटलं तर त्याला 12 मतं लागत होती आणि शिवसेनेला 14 मतं होती. आणि निवडणूक बिनविरोध करायचे ठरलं. बिनविरोध करायचं ठरल्याच्या नंतर एकच जागेचा कोटा शिवसेनेला मिळाला. 1 जागेमध्ये 14 पैकी कुणाला द्यायचं म्हटल्याच्या नंतर त्यावेळेस रुलिंग खासदार शिवदादा आढळराव पाटील आणि तिकडचे मंत्री शिवसेनेचे विजयबापू शिवतारे हे 2 जण बसले. तर उमेदवार कोण पुढे? तर दिलीप आबा यादव हे विजयबापू शिवतारेंचे मेवणे ते स्वतः इच्छुक होते. इकडून देवराम लांडे की जे पूर्वी सभापती अध्यक्ष होते जिल्हा परिषद ते इच्छुक होते. 4 टर्म जिल्हा परिषद सदस्य झालेल्या आपल्या आशाताई बुचके त्या इच्छुक होत्या. इकडं आपल्या आता जे जिल्हा प्रमुख होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माऊली कटके ते इच्छुक होते आणि मी इच्छुक होतो. नंतर मला सहकार्य करणारे म्हणजे आपल्या तालुक्यातले रुपालीताई कड आणि आपल्या तनुजाताई घनवट शेवटी म्हणजे त्यांचं सहकार्य मला होतं म्हणजे त्या निवडणुकीमध्ये. तर परंतु या सगळ्या गोष्टीनंतर डायरेक्ट दोघांनी निर्णय घेतला की ही जागा बाबाजी काळेंना द्यायची. म्हणजे आपल्या त्या 14 सदस्यांमध्ये ज्यावेळेस आपल्या तालुक्यातल्या 2 सदस्यांचा सपोर्ट मला मिळाल्यामुळेच बाकीचे पण तयार झाले. त्यावेळेस तनुजाताईंनी पण सपोर्ट केला आणि रुपाली काळेंनी पण सपोर्ट केला आणि मला बिनविरोध DPDCवर मी गेलो. DPDCवर बिनविरोध गेल्याच्या नंतर मला 2 वर्षात 3 पदे मिळाली. मार्केट कमिटीचा संचालक सगळ्यात जास्त मतांनी झालो. नंतर जिल्हा परिषद सदस्य मी एकदम अवघड गटामध्ये नवीन गट त्या गटात जिल्हा परिषद सदस्य झालो. आणि 14 ZPचे चांगले सदस्य असताना सगळ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला DPDCचं संधी दिली. ही 3 पदं आल्याच्या नंतर विषय असा आहे की एकदा DPDC होणे 2दा जिल्हा परिषद सदस्य होणे सारखेच. या सगळ्या पदाचा ज्यावेळेस आपल्याला मिळाली त्यावेळेस मनोमन ठरवलं की आता आपण थांबायचंच नाही. मी जास्त वेगाने काम करू लागलो. काम करता करता सुरेश भाऊ आणि आढळराव दादा हे 2 आमदार खासदार होते 2017ला. तर त्यांचा थोडा हातभार अधिक माझ्या या पदांचा म्हणजे अधिकाराचा वापर आणि माझं लोकांशी असलेला संपर्क आणि मी तालुक्याच्या कानाकोपऱ्यात काम करायला पोहोचू शकलो DPDC म्हणून. आणि मग कुठेही एखाद्याच्या सुखदुःखात कुठेही गेलं का पश्चिम भागाचा माणूस पण म्हणायचा आपलं हे काम करा, कोणत्याही गटातला माणूस मला म्हणायचं काम करा. पण तरी पण स्थानिक पण जिल्हा परिषद सदस्य यांची थोडी बंधनं जरी असली तरी माझा उद्देश चांगला होता की त्यांच्या खुर्चीवर किंवा त्यांना डावलून मला काम करायचं नव्हतं. परंतु एखादं काम जिथे जिथे गरजेचं वाटलं तिथे मी करायला सुरुवात केली. पाहता पाहता बऱ्याच ठिकाणी तालुक्यात
मग काम करायचे. जिथं निधी नसेल तिथं वेळ प्रसंगी एखादा हायमास्ट असेल स्वखर्चाने लावायचा, एखादा छोटा रस्ता असेल तो स्वखर्चाने करायचा. काही म्हणजे बरीचशी कामं म्हणजे निधी अधिक स्वखर्च याचा अर्थ मित्रमंडळीच्या सहकार्याने मी ती करू लागलो लोकांच्या सहभागात. आणि मग मनात कुणाला पण वाटतं, मी गावचं सरपंच झालो 2000 साली, दोनदा सरपंच झालो. 2014ला मी माझ्या गावच्या सोसायटीचा चेअरमन झालो. नंतर 2015ला मी मार्केट कमिटीचा संचालक झालो. 2017ला मी झेडपीचा सदस्य झालो. 2017लाच मी जिल्हा नियोजन समितीचा सदस्य झालो. मी एकच पद राहते ना, एकच पायरी विधानसभा. माझ्या मनात ते पूर्ण बदललं की आपल्याला विधानसभेच्या दृष्टीने तयारी करायची. 2017लाच ठरवलं तुम्ही? 2017लाच मनाशी बांधलं की आपण विधानसभेच्या हिशोबाने आपली तयारी करायची. त्या हिशोबाने मी माझं काम करत गेलो. कारण त्याच्यात म्हणजे अजून ताकद कशी होती की मी ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस 4 वर्ष नारायणप्पा बरोबर काम केलं. त्यामुळे नारायणप्पांना मानणारा वर्ग हा सुद्धा माझ्या मी जवळून पाहिला. 2005 ते 2012 राष्ट्रवादीत काम केलं. तो वर्ग पण मी जवळून पाहिलाय, म्हणजे त्यांच्याशी माझी कनेक्टिव्हिटी. आणि 2012 ते 2017 या कालावधीत सुरेश भाऊंच्या जवळचा वर्ग अधिक मी जुळवलेली लोक आणि शिवसेना पक्षाचे सगळे कार्यकर्ते यांच्याशी मी जवळून संबंध आला. म्हणजे एक डोक्यात लक्षात आलं की आपण तालुक्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचायचं कामाच्या माध्यमातून, जिथं नाही तिथं. मग त्या अनुषंगाने मी पोहोचत असताना म्हणजे दुर्दैव असं की ज्यांचं मार्गदर्शन होतं ते सुरेश भाऊ 2019 साली 2019ला विधानसभेला पराभूत झाले, खासदार पण पराभूत झाले. मग त्यावेळेस नेतृत्व म्हणजे सत्ता किंवा मदत कोणाचीच नाही. परंतु मग 2003 हे झाल्याच्या नंतर मी म्हणजे सत्तेचा आधार नसताना सुद्धा कामाला सुरुवात केली. वर सत्ता जिल्हा परिषदला राष्ट्रवादी, मी शिवसेनेचे कॅन्डिडेट. नंतर विधान भवनामध्ये आपल्या याच्यात डीपीडीसीच्या सभागृहामध्ये पालकमंत्री हे भाजपचे आणि मी शिवसेनेचा. तरी पण म्हणजे विपक्ष असं वातावरण असताना सुद्धा कलेने मी माझी कामं करत मी माझा विकास, मतदारसंघाचा विकास, तालुक्यातली कामं करत राहिलो. हे सगळं करताना म्हणजे पुन्हा दुर्दैव असं की करोनाच्या कालावधीमध्ये 10/10/2020ला सुरेश भाऊ आपल्यातून गेले. सुरेश भाऊ गेल्याच्या नंतर एक विषय असा झाला की लोक भाऊ जरी पराजित झाले तरी भाऊंचं कार्यालय चालू होतं. भाऊ कामं करत होते लोकांची, तिकडे पण खासदार कामं करत होते. परंतु इथं भाऊ गेल्याच्या नंतर लोकांना वाटलं की मी जिल्हा परिषद सदस्य आहे, गणवटताई जिल्हा परिषद सदस्य आहे, नंतर करताई. मग लोक ओघाली जी लोक भाऊंक कामाच्या अपेक्षेने किंवा ही व्हायची ती काही आपल्या गणवटताईंकडे जायची, काही रुपालीताईंकडे जायची, काही माझ्याकडे यायची. पण डीपीडीसी माझ्याकडे असल्यामुळं तुमच्याकडे निधी मोठा नव्हता. म्हणजे निधी असं काही ठरलेलं नसतो. परंतु मी ती जेवढी कामं येतील ती विनंती करीत. DP1ला विनंती कर, कलेक्टर साहेबांना विनंती कर, पालकमंत्र्यांना विनंती कर, शिवरना विनंती कर. म्हणजे त्या यंत्रणेशी जे लोकांचे अधिकारी आहेत त्या पदाधिकारी अधिकाऱ्यांना विनंती करून मी ती कामं करायला सुरुवात केली. मी त्याच्यात पण यशस्वी होत गेलो. मी लोकांना नाराज नाही केलं. जे नाही होणार ते त्यांना मी सांगितलं की लोकसहभाग अधिक माझ्या सहभागाने करायचा प्रयत्न केला. आता हे सगळं करत असताना तुम्ही तुमच्या सांडवरवाडी काळूस गटाचं काय विकासाचं विकास काय म्हणेल विकास ह्या गटात काय काम केलं? मग आता कसं आहे, सांडवरवाडी काळूस गट मी काय त्यापूर्वी काय झेडपी नव्हतो. पण तरी पण मी सांगितलं की मी 2012ला मी पराजित झालो तरी 2012 ते 2017 मी त्या भागात काम करत राहिलो. जिकडे मला झेडपी सदस्य व्हायचं फोकस होता तिकडे मला कामाचा अनुभव होता.
म्हणजे सदस्य नसताना सुद्धा. आणि एवढी पदं आल्याच्या नंतर मी फक्त माझा गटच नाही पाहिला, गटाचं मला लोकांनी सांगितलं, जी कामं मला लोकांनी सांगितली, जी मी गावात गेल्याच्या नंतर मला जाणवली, ती सगळी कामं करायचा मी प्रयत्न माझ्या म्हणजे जो सांडवरवाडी काळूस गट याच्यात केला. आता त्याच्यात मी काय पहिल्यांदा जिल्हा परिषद खेड तालुक्यात आहे साधारण. शरद बुट्टेच आपल्या मुलाखतीत म्हटले होते की माझा गट हा मॉडेल गट आहे, म्हणजे जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यातील सर्वाधिक मॉडेल म्हणजे विकास कामाच्या दृष्टीनं मॉडेल केलंय. तुम्ही त्या दृष्टीनं काय केलंय असं मला म्हणायचं. गट हा मॉडेल करावाच लागतो अशातला काही भाग नाही. त्यांनी समजा त्यांना प्रशासकीय नॉलेज आहे, ते 4 टर्म जिल्हा परिषद सदस्य राहिले, त्यांना वाटत असेल व त्यांचा गट मॉडेल झाला किंवा त्यांनी केला, ती मुलाखत मी पण ऐकली. तर त्याच्यात त्यांचं म्हणणं असं आहे की मी एकही काम ठेवलं नाही, परंतु मला त्यांना क्रॉस नाही करायचं. परंतु ज्या वेळेस मी विधानसभेच्या हिशोबाने तालुकाभर काम करायला लागलो, तर त्या अनुषंगाने त्यांच्या पिंपरी पाईट गटामध्ये सुद्धा जिथं मला जाणवली किंवा लोकांनी माझ्याकडे मागणी केली, अशी बरीचशी कामं मी काही निधीतून पण केल्यात त्यांच्या गटात आणि काही स्वखर्चानी पण केल्यात. आणि त्यातली उदाहरणं सांगायचं झालं तर पाईट भाग असेल, दामणी भाग असेल, तोरणे भाग असेल किंवा अशा ऐरे असेल, अशा त्यांच्या गटामध्ये सुद्धा काही भागात मी कामं करायचा प्रयत्न केलाय. याचा अर्थ मी त्यांना क्रॉस मगाशी म्हटलं क्रॉस करतोय अशातला भाग नाही, परंतु मॉडेल करावा लागतो असं नाही. मी पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य असताना सुद्धा मला 5 वर्षाचा कालावधी मिळाला, त्यातले 2 वर्ष करोनाचे गेले, पण 3च वर्षामध्ये मी 70% कामं, मोठी मोठी गावं आहेत माझ्या मतदारसंघात सुद्धा, काळूस, शिरोली, वाक्या, नंतर इथं खरपुडी, म्हणजे अशी मोठी मोठी गावं असताना सुद्धा मी मोठी मोठी कामं करायचा प्रयत्न करून मी पण 70% पर्यंत माझ्या झेडपी गटाचं काम केलंय ना. तुमच्यावर खरं तर नाही का आमदार दिलीप मोहिते नेहमी म्हणतात बाबाजी काळे ठेकेदार आहे, ते ठेकेदारीचं स्वतःकडेच सगळं करतात. तुम्ही त्यांच्या आरोपाकडे कसं बघता? कसं आहे, हा आरोप आहे ना, मी ज्यावेळेस 2010ला मार्केट कमिटीला उभं राहिलो त्यावेळेस पण माझ्यावर झाला. 2015ला मार्केट कमिटीला उभा राहिलो तेव्हा पण झाला. 2012ला म्हणजे पंचायत समितीला उभा राहिलो तेव्हा पण झाला. 2017ला जिल्हा परिषदला उभा राहिलो तेव्हा पण झाला. आणि आता विधानसभेच्या दृष्टीने तुम्ही तयारी करताय, त्या दृष्टीने पण तुमच्यावरती आरोपाचे बाण सुटणार. सांगतो ना मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे. मी कोणता पदाधिकारी होण्यापूर्वी माझ्या कुटुंबाचा व्यवसाय हा त्या गोष्टीशी संलग्न आहे. म्हणजे पूर्वीपासून क्रशर व्यवसाय असेल, सप्लाय व्यवसाय असेल किंवा सिव्हिल संलग्न कामं असतील. मी ज्या दिवशी माझ्या गावचा सरपंच झालो त्या दिवशी माझं रजिस्ट्रेशन मी वापरलं नाही कधीच. आणि मी ती कामं, आमचं जर व्यवसाय तो असेल तर जर एखादा माणूस सिव्हिल इंजिनियर आहे तर तो काय डॉक्टरच्या बरोबर तिथे कंपाऊंडरचं काम करीन का? किंवा तो सिव्हिल आहे आणि तो काय ऍग्रिकल्चरचं खतं बी बियाण्याचं दुकान टाकेल का? तो तोच व्यवसाय करणार ना. मग मी पदाधिकारी, मी मार्केट कमिटीला तो आरोप झाला त्यावेळेस मी खोडून काढला. त्याच्यानंतर मी 2015 साली माझ्यावर आरोप झाले त्यावेळेस खोडून काढले. त्याच्यानंतर ते आपसोप कमी होत गेले. 2015 साली 2017ला ज्यावेळेस मी मार्केट कमिटीला आपल्या जिल्हा परिषदला उभं राहिलो त्यावेळेस पण आरोप झाले. पण तोपर्यंत मी पदावर नव्हतो जिल्हा परिषदच्या, तरी पण माझी कामं म्हणजे व्यवसाय आमचा चालूच होता ना. 2017ला मी जिल्हा परिषद सदस्य झालो. मग आता व्यवसाय बंद करायचा का आपण? समजा जे म्हणतात की आरोप करतात त्यांचे पण कोणत्या तरी पद्धतीने व्यवसाय चालूच आहेत ना. म्हणजे इंडस्ट्रीज मध्ये जरी ते काम करत असेल तर तिथे ते कोणत्या तरी कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट घेऊनच त्याला सप्लाय करतात ना. ते पण फायदा घेतातच ना. इंडस्ट्रीचं डेव्हलपमेंट चाललं तर त्यांचाही पुतण्या हे काय सिव्हिल इंजिनियर आहे मयूर, मग तो पण त्याच्या नावावर कामं त्यांनी घेतलीच की.
त्यांनी पण इतरांना धरून तो पण काम करतोय ना आता. आणि आमदारांचं पण तसं पाहिलं तर ह्या सगळ्या यंत्रणेशी संबंध, ठेकेदारी याच्याशी संबंध असतातच ना. मग आता त्या पिरियड मध्ये तोपर्यंत मी त्यांना उत्तर दिलेत. झेडपी झाल्याच्या नंतर मी माझ्या व्यवसायामध्ये पूर्ण बदल केला. म्हणजे मी स्वतः त्या कामांमध्ये येण्याचं इन्व्हॉल्वमेंट ठेवलीच नाही. परंतु माझं कुटुंब मोठं आहे. आम्ही 5 भावाचं कुटुंब आहे. आमच्या कुटुंबात 5 वकील आहेत आणि 5 इंजिनियर आहेत. 5 इंजिनियर, माझी 2 मुलं सिव्हिल इंजिनियर आहेत. आमचा एक पुतण्या सिव्हिल इंजिनियर आहे. आमची एक सुनबाई सिव्हिल इंजिनियर आहे. आता आपसोक त्यांचे रजिस्ट्रेशन PWD जिल्हा परिषदचे आहेत. मग आता त्यांना मी जर म्हटलो की मी जिल्हा परिषद सदस्य आहे, तुम्ही कामं करू नका, तर मग त्यांना जे आरोप करतात त्यांनी मग त्यांच्यासारख्या कंपन्या तरी टाकून द्याव्यात आपल्या हिशोबाने. बरोबर आहे का? शेवटी त्यांना काम कुठंतरी करणे माझा पण प्रपंच आहे. मला पण 2 रुपये खर्च आहेत. मला या सगळ्या गोष्टी आहेत. मला माझा व्यवसाय बंद करता येत नाही ना. मग त्या अनुषंगाने हे सगळं करताना सुद्धा व्यवसायावर म्हणजे व्यवसाय बाजूला ठेवून काही वेळेस आमच्या स्वतःची रजिस्ट्रेशन असताना सुद्धा मी ती कामं घेता आली नाही. मी जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर जवळजवळ 80-90% ही कामं ही टेंडरिंगला गेलेली आहेत. काही कामं ग्रामपंचायतींनी केलीत, काही कामं संबंधित त्या ग्रामपंचायतीच्या कार्यकर्त्यांनी केलीत. आपला त्या कामांशी आणि त्या व्यवसायाशी संबंध झेडपी सदस्य झाल्याच्या नंतर येतच नाही कुठला. मी फक्त काम मंजूर करून देणे, कार्यकर्ते जे असेल त्यांना अधिकाऱ्यांना सांगणे एखाद्याला हे कर. परंतु टीका जर करायची म्हटलं तर कुणी पण खोटं बोलू शकतं ना. मग आता त्यांनी त्या अनुषंगाने ते टीका करायला लागल्याच्या नंतर म्हणजे तुम्ही म्हणता की त्यांचा रोग असा आहे. आतापर्यंत बोलत होते, इथून पुढे काय बोलणार आहे आपल्याला माहित नाही. परंतु हा दृष्टिकोन त्यांनी त्यांच्या इथून पुढे तरी बदलतील असं अपेक्षा आहे. म्हणजे सगळ्यांना परिचित असं म्हणजे कुठल्याही गावात किंवा कुणी फेरफटका तालुक्यात मारला तर बहुतेक ठिकाणी पाटी बाबाजी काळेंची दिसते विकास कामाच्या दृष्टीनं. हे तुमचं खरं तर कौशल्य. तुम्ही म्हणता लोकसभा आणि वैयक्तिक निधीतून ते करताय. तुम्ही बैलगाडा शर्यती सुरू झाल्यानंतर पण तुम्ही घाटांना निधी देता. आता घाटांना निधी देता, परत हे सगळं यंत्रणा कसे काय म्हणजे लोकांच्या म्हणजे पुढाऱ्यांना प्रश्न पडतो की हे एवढं कौशल्य कसं काय बाबाजी शेटने अवगत केलंय? 2 गोष्टी आहेत. आता मी परत तेच सांगतो की एखाद्या माणसाला पुढे जायचंय तर निवडणुकीमध्ये पैशाचा पाऊस पाडण्यापेक्षा निवडणुकीपूर्वी लोकांना जे काय लागतंय त्या गोष्टी करणं हे गरजेचं आहे. आपली विश्वासार्हता कशातून निर्माण होते? आपल्या कामातून निर्माण होते. आपल्या कामातून विश्वासार्हता निर्माण करण्याचं काम मी गेले अनेक वर्ष करतोय. मग लोकांना आवड कशाची आहे? ही आता बैलगाडा क्षेत्र आहे. बैलगाडा घाट बरेच दिवस बंद होते. मग ते घाट बंद होते तर त्या पिरियड मध्ये नंतर ज्या शासनाचे नवीन निकष आले, त्याला आळं पाहिजे, नंतर मग त्याची लांबी एवढी पाहिजे, त्याला कठडे पाहिजे, या सगळ्या गोष्टी लगेच ग्रामीण भागातील लोक करू शकत नव्हते. पण मी पाहिलं की बैलगाड्या सुरू झाल्याच्या नंतर तरुण मुलांची आनंद, बैलगाडा शौकीनांचा आनंद, बैलगाडा मालकांचा आनंद आणि यात्रा तर भरवायच्या होत्या. मी एक आव्हान केलं. कोये गावामध्ये एक बैलाची दशकरी होती. तिथं आव्हान केलं की ज्यांना ज्यांना घाटामध्ये सहकार्य लागेल, तिथं मशिनरी असेल, बांधकामामध्ये सहकार्य असेल किंवा इतर काही रोलर, इतर काही वस्तुरूपी किंवा थोडं यार म्हणजे आर्थिक योगदानातून मदत लागली असेल, माझ्या ऐपतीप्रमाणे मी नक्की करायला तयार होईल. त्यामध्ये एवढा प्रतिसाद नाही. लोकांची माझ्याकडून अपेक्षा वाटली की मी 70-80 घाट जवळजवळ काहींना दुरुस्त दिल्या, काहींना बांधकामामध्ये सहकार्य केलं, काहींचा घाट नवीन करून दिला, काहींना म्हणजे स्टेज करून दिली आणि काही अंशी काहींना घाट होता पण पुढचं आळं नव्हतं. अशा वेगवेगळ्या माध्यमातून मी ती मदत करायचा प्रयत्न केला. ते केल्याच्या नंतर दुसरे जे मुद्दे आहेत वैयक्तिक खर्चाने काही गावांनी रस्ते केले, काही ठिकाणी हायमास्ट बसवले. 2 ठिकाण तर असे आहेत की इथं आपल्या काळूची कौटकरवाडी टेंबगीरवाडीचा जो पलीकडे जायला लोकांना 9 किलोमीटर वरचा घालून जावं लागायचं. तिथं लगेच 5 मिनिटात
त्या लोकांनी श्रमदान केलं. मी स्वतः काही अंशी पाईपाचा खर्च, कॉन्क्रीटचा खर्च, माझं स्वतःचं मोबाईल मिक्सर, ह्या गोष्टी देऊन जवळजवळ जे काम 1 कोटी रुपये निधीत सुद्धा होणार नव्हतं ते तिथल्या लोकांनी, लहान मुलं, तरुण, महिला, त्यांची मशिनरी आणि माझं काही योगदान याच्यातून तो पूल तयार केला. आज ती लोक त्या पुलावरून पलीकडे जातात. आता त्याची एक मध्ये त्या लोकांची बाईट होती, त्यातला आनंद त्या लोकांचा पाहिल्याच्या नंतर आपण त्यात समाधान, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरच्या आनंदात आपण समाधान घेतो, खर्च जरी झाला तरी. आणि इकडे जो मुद्दा येतच मांजरेवाडी म्हणून, तर मांजरेवाडी आणि पलीकडे शिरोलीची हद्द आहे. इकडे म्हशीवाडी, होलेवाडी, नंतर धरमरायची मांजरेवाडी, मलगेवाडी आणि पिंपळाची मांजरेवाडी, 5 गावच्या लोकांची जमीन पलीकडे आहे. त्यांची बरेच दिवसाची मागणी होती की तिथं साखव पूल आपण एक मंजूर केला होता, पण साखव पुलावर अधिकाऱ्यांनी परवानगी दिली नाही की जो हायड्रोलिक कॅल्क्युलेशन मध्ये तो साखव बसत नव्हता. मग सरकारी निकषात तो बसत नाही म्हटल्याच्या नंतर त्याच्या पलीकडच्या अप्रोचसाठी आणि अलीकडच्या अप्रोचसाठी 3-3 लाख रुपये निधी ग्रामपंचायतच्या माध्यमातून, जिल्हा परिषद मधून आपण मंजूर करून दिला. आणि मधला जो भाग आहे त्याला 3-3.5 लाख रुपयाची पाईप मी स्वतः दिली. त्या मधल्या भागाला लागणारं कॉन्क्रीटच्या मध्ये लागणारं कॉन्क्रीट मी दिलं सगळं. जवळजवळ 6 ते 7 लाख रुपये त्या दरम्यान माझ्या मित्र परिवाराचा तिथे खर्च झाला. लोकांना जमिनीला पलीकडे जायचं आणि त्यांच्या जमिनीला रोड होतोय म्हणून तिथल्या शेतकऱ्यांनी एकरी पैसे काढले. काळूराम मांजरे असतील आणि त्यांचे इतर सहकारी असतील, त्या सगळ्या 5 गावच्या शेतकऱ्यांनी ज्यांची जमीन आहे त्यांनी एकरी पैसे काढले. आणि त्या पैशातून त्यांच्याच हाताने जी मजुरी लागते, जिथं सरकारी पार्क नाही किंवा जिथं सरकारी निधी पडू शकत नाही, त्या नदीच्या भागामध्ये पाईप आणि कॉन्क्रीट माझं आणि मजुरी श्रमदानातून, अशा पद्धतीने तो पूल झाला. त्याच्या पलीकडच्या बाजूने 3 लाख रुपये मी सांगितलं तसं झेडपी निधीतून, अलीकडच्या बाजूने 3 लाख झेडपी निधीतून, 5-6 लाख रुपये निधी. आणि जवळजवळ मधल्या जो पॅसेजचं काम आहे ते जवळजवळ 20-25 लाख रुपये निधी लागला असता, परंतु ते लोकांचं श्रमदान अधिक माझ्या मित्र परिवाराचे 6-7 लाख रुपयाचं पाईप आणि कॉन्क्रीट मटेरियल याच्यातून तो तयार झाला. आज तिथून होडीने लोक जायची, तिकडे पण होडीने लोक जायची, इकडे पण काही लोक वाद जात, कुणाचं पाय मोड, कुणाचं काय. तिकडे पण 2 लोक कौटकरवाडीचे तर वाहून गेली. परंतु तिथं निधीची अपेक्षा न करता आपण दोन्ही ठिकाणी तालुक्यामध्ये ते 2 पूल केलेले आहेत की जेणेकरून लोकांचा सहभाग अधिक, काही निधी अधिक, आपलं स्वतःचं योगदान, असं करून ते मांजरेवाडीचा पूल केला. आणि तिकडं तर सरकारी निधी अजिबात नाही. कौटकरवाडीला लोकांचं योगदान अधिक माझ्या मित्र परिवाराचे काही योगदान याच्यातून तो पूल तयार केला. आणि दोन्ही पूल नदीवर केले, वड्यावर ना नदीवर केले. मग आपण एक डोक्यात लक्षात आलं की आपण स्वखर्चातून आणि लोकांच्या सहभागातून निधी नसेल तरी काम करू शकतो. म्हणजे त्यामुळं लोकांचं जे आपल्यावर असणारं प्रेम, विश्वासार्हता, ह्या सगळ्या गोष्टी ह्या जडत गेल्या. आणि हे सगळं करत असताना, विकासात्मक काम करत असताना, आता पाट्या लागणे हा निधीच्या कामातल्या पाट्या लावतो आपण. वैयक्तिक काम केल्याची मी अद्यापर्यंत कुठेही पाटी लावली नाही. फक्त जी स्टेज घाटांमध्ये केली त्याच्यावर मी म्हणजे गावकऱ्यांनी त्याच्यावर नाव टाकली वयांच्या योगदानातून. मग ते कुरकुंडी असेल, काळे पिंपरी असेल, पाईट असेल, करंजविरी असेल, गारगोटवाडी असेल, अशा ठिकाणी जी स्टेज केली, स्टेजवर नावं टाकली. आणि ह्या भूमिकेतून पश्चिम भागात पण मी म्हणजे उगलेवाडी, मेमनेवाडी म्हणून हे गाव, तिकडे जायला रस्ता नव्हता, त्यांना पोकलँडच्या माध्यमातून सहकार्य केलं. इथं जरेवाडीमध्ये एक रस्ता हे केला, पाईटमध्ये वर एक वस्ती आहे तिकडे केला, धामण्यामध्ये अनेक रस्ते केले. म्हणजे अशा वेगवेगळ्या भागात, सायगावला केले. ते केल्याच्या नंतर आपण डोक्यात की आता जर लोकांची विश्वासार्हता बसली, उद्या जर आपल्याला विधानसभा लढायची, तर किती नाही म्हटलं तरी लोक कामाची जाणीव ठेवतात. आणि त्यातून मग एक दुसरा मुद्दा असा आहे की मी समाजामध्ये फिरताना सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणे, लोकांच्या सुखदुःखात सहभागी होताना
काही लोक आरोप पण करतात की दशक्रिया आणि लग्न आणि हे केल्यामुळं शर्यती भरवल्यावर कोणी आमदार होत नाही. परंतु माझा फंडा असा आहे की मी काही कारणामुळे सुखदुःखात गेल्यामुळं कोण कोणाचा नातेवाईक, कुणाचं काय काम आहे, त्या गावची समस्या काय आहे, ह्या मला मिळत गेल्या आणि मी त्याच्यावर ते काम करत गेलो आणि त्याचा समन्वय चांगला बसला आणि त्यामुळे मला हे सगळं करता आलं. तुम्ही विधानसभेचा विषय काढला की विधानसभा लढवण्यास तुम्ही प्रबळ इच्छुक आहे, तशी तुम्ही तयारी पण केली आहे. आठवड्याभरापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची प्रेस कॉन्फरन्स झाली. तिथं जिल्हा प्रमुखांनी 7 नावांची घोषणा केली किंवा 7 जणांना त्यांनी लॉन्च केलं. त्यात तुमचं नाव पण आहे. पण पक्षाला म्हणजे तुमच्या पक्ष संघटनेला स्थानिक लेवलच्या त्यांना भीती वाटते की बाबाजी काळे बंडखोरी करू शकतात ऐनवेळी किंवा अपक्ष तयार राहण्याचा त्यांचा अजेंडा आहे. ते स्वतःच एकटेच तालुकाभर स्वतः वन वे प्रचार करतात, पक्ष संघटनेला विश्वासात घेत नाही. या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? मला तर असं वाटत नाही किंवा मी एकटा प्रचार करतोय किंवा मी एकटाच अकेला चलो रे. शेवटी पक्ष हा खूप महत्वाचा आहे. मी सांगितलं की 2012 साली मी अपक्ष उभा राहिलो. मला साधी पंचायत समिती सुद्धा अपक्ष उभं राहिल्याच्या नंतर माणसाला यश येत नाही आणि अपक्ष उभं राहायचं असेल तर खूप दिवसाची तपश्चर्या लागते. आणि हा विषय अपक्षाचा हा विषय सोडून पक्षाबद्दल मी बोलतो की मुळापासून आम्ही शिवसेनेचे यंत्रणेतलं कुटुंब आहे माझं. आदरणीय बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धव साहेब ठाकरे असतील, यांना मानणारं आमचं कुटुंब आहे. शिवसेनेमध्ये पहिल्यापासून आमचं काम आहे. 1999ला दिलीप मोहिते आमदारकीला उभे राहिले शिवसेनेकडून, तेव्हा पण आम्ही मदत केली. आप्पा शिवसेना पुरस्कृत होते तेव्हा पण मदत केली. 2004ला शिवाजीराव पाटील यांना शिवसेनेतून मदत केली. आता सुरेश भाऊंना पण शिवसेनेकडून उभे असताना मदत केली. 2016ला मी शिवसेनेत प्रवेश जरी केला, मधल्या कालावधीत मी माझ्या गावासाठी किंवा सत्ताधारी यंत्रणेवर राहिलो तरी मागची यंत्रणेला शिवसेनेला मानणारी होती. मला माझ्या बरोबरचा जो मित्र परिवार आहे किंवा सहकारी आहेत हे शिवसेनेला मानणारेच आहेत. आणि शिवसेना पक्षाचं तालुक्यामध्ये एवढं मोठं जाळे याची मला कल्पना आहे. आणि ह्या जाळेच्या माध्यमातून मी शिवसेना पक्षाकडून मला पक्षाने म्हणजे जिल्हा परिषदचं सदस्यपद पक्षामुळे मिळालं, मार्केट कमिटीचं संचालक पद मिळालं, जिल्हा नियोजन समितीचं सदस्यपद मिळालं. एवढी सगळी सदस्य म्हणजे एवढी पदं मिळाल्याच्या नंतर मला पहिला पक्षापेक्षा मी मोठा नाहीये. आणि त्या माध्यमातून पक्षाला बरोबर घेऊन प्रत्येक गावामध्ये पक्षाच्या शाखा प्रमुख असेल, विभाग प्रमुख असेल, उपतालुका प्रमुख असेल किंवा तालुका प्रमुख असेल, जिल्हा प्रमुख असेल आणि महिला संघटना असेल, या सगळ्यांना विश्वासात घेऊन मी आजपर्यंत माझं काम केले. आता कोण म्हणत असेल असं हे मला नाही माहिती, परंतु हे सगळं करताना जरी 7 जण इच्छुक असले, 7 जण नाही अजून पण 2 जण इच्छुक आहे. स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांचे बंधू राहुल शेठ गोरे हे पण इच्छुक आहेत. आणि ज्यांनी विधानसभा लढवली होती आपल्या शिवसेनेकडून ते उत्तम गोगावले आळंदीचे ते पण इच्छुक आहेत. जवळजवळ शिवसेनेतून 9 जण इच्छुक आहेत. आता 9 जण इच्छुक शिवसेनेतून झाले. हो, 9 जण इच्छुक असताना प्रत्येक जण हा तेवढाच ताकदीचा आहे. म्हणजे ज्याची त्याची महत्वाकांक्षा, पक्षाप्रती असणारं प्रत्येकाचं काम. रामदास साहेबांनी पक्ष संघटनेमध्ये अत्यंत उत्तम तालुका प्रमुख म्हणून काम केले. अशोकराव खांडेबराड पूर्वी उपजिल्हा प्रमुख होते, त्यांनी विधानसभा लढवली, त्यांना 44-45 मतं पडलेत, त्यांचं संपर्क आहे. नंतर आपले अमोल पवार हे पंचायत समितीचे उपसभापती होते काँग्रेसकडून. 1.5 वर्षापूर्वी ते शिवसेनेत आलेत. त्यांची पण इच्छाशक्ती दांडगी आहे, ते पण त्यांच्या पद्धतीने प्रवेश झाल्याच्या नंतर शिवसेनेच्या सगळ्यांशी संपर्कात राहून, वरच्या मंडळींशी संपर्कात राहून त्यांचं पण काम म्हणजे काम चाललंय. त्याच्यानंतर विजयताई शिंदे ह्या तर महिला संघटना शिवसेना टिकवण्यामध्ये विजयताईंचा मोठा हात आहे. त्या राजगुरुनगर सहकारी बँकेवर अध्यक्ष राहिल्यात. त्यांनी त्यांचं म्हणजे नातेगोतेनी किंवा कार्यातून विजयताईंचं काम चांगलं आहे.
त्यामुळं त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक पण लढवली, थोड्या मतांनी त्यावेळेस पडल्या, ते पण म्हणजे त्याच्यात प्रयत्न करतात. त्यानंतर उपतालुका प्रमुख म्हणून संजय शेटगणवट बरेच दिवस काम करतात. त्याच्यातून त्यांच्या भाऊजाई झेडपी सदस्य होत्या, त्यांनी पण विकास कामातून किंवा संपर्कातून ते पण त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे की मी पण विधानसभेला हे. नंतर राहुल शेठ गोरे, त्यांना वाटतं आपले भाऊ सुरेश भाऊ गोरे शिवसेनेकडून आमदार होते, आपल्याला पण उमेदवारी मिळाली तर आपण पण ती म्हणजे हे करू शकतो. उत्तमराव गोगालेंना वाटतं की मी उमेदवार होतो, नंतर 3-4 वेळा नगरसेवक म्हणून त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती आळंदीत काम करतात, त्यांचं शिवसेना खेड, आळंदी आणि चाकण शिवसेनेची शहरांची जबाबदारी त्यांच्यावर आहे, त्यांना पण वाटतं आपण त्याच्यात हे काम करावं. आणि शिवाजी वरपे तर ते पंचायत समितीला सदस्य होते, शिवसेनेकडून होते. नंतर ते उपजिल्हा प्रमुख म्हणून राहिलेत. म्हणजे त्या माध्यमातून त्यांचं पण संघटनेतलं काम आणि वरिष्ठांशी पण चांगले संबंध, संघटनेतलं काम चांगलं आहे. त्यांनी सगळ्यांनी इच्छुक होणं गैर नाहीये. मी इच्छुक झालो, मी पहिल्यापासून काय सांगतोय की मला तिथं पोहोचायचंय, मला आमदार व्हायचंय, मला शिवसेना पक्षामध्ये मी काम करतोय. शिवसेना पक्षामध्ये काम करताना सुद्धा मी आता इतर उमेदवार इच्छुक आहेत, शेवटी कुणाला एकाला तिकीट मिळालं तर सगळ्यांची गरज आम्हाला एकमेकाला आहे. परंतु वैयक्तिक मी कसं म्हणतो की मला तिकीट का मिळावं, माझं काम तर मला सांगणं कर्तव्य आहे ना. मी शिवसेना पक्षामधून आता मध्ये फुटीच्या नंतर सुद्धा अनेक लोक शिवसेना फुटली, त्यावेळेस अनेक लोक पद घेऊन सुद्धा दुसऱ्या पक्षात गेली. मी त्यावेळेस महाविकास आघाडी असताना रोलिंग आमदार राष्ट्रवादीचे, तेव्हा काय राष्ट्रवादी फुटली नव्हती, राष्ट्रवादीला राष्ट्रवादीचे आमदार महाविकास आघाडी बरोबर होते, तरी पण तो विचार नाही केला की यांना तिकीट जाईल मग आपण शिवसेनेत राहून का उपयोग म्हणा, नाहीतर मग तिकीट मिळावं म्हणून मी कोणत्या तरी पक्षात गेलो असतो ना. परंतु ज्या पक्षाने मला एवढी पदं दिली, मान दिलाय, ज्या शिवसैनिकांमुळं, ज्या लोकांमुळं मी इथपर्यंत आलोय, मला त्यांच्याशी प्रार्थना करायची नव्हती, मी तिथं ठाम राहिलेलो आहे. त्याच्यामुळं मी शिवसैनिकांशी एकनिष्ठ राहिलोय, समाजाची एकनिष्ठ राहिलोय, पक्षाशी एकनिष्ठ राहिलोय आणि पक्षाच्या यंत्रणेच्या माध्यमातून सहकार्य घेऊन पद मिळवून त्या पदाचा उपयोग मी समाजासाठी पण केलाय. काही वैयक्तिक स्वरूपात पण मी माझ्या पद्धतीने आता म्हटलं तसं मित्रपरिवाराला बरोबर घेऊन काम करतोय. आणि हे सगळं करताना सुदैव म्हणा किंवा दुर्दैव म्हणा, राष्ट्रवादी समजा फुटली, परंतु विद्यमान आमदार जर समजा शरदचंद्र पवार साहेब बरोबर राहिले असते तरी पण शिवसेना सोडली नसती. का तर विद्यमान आमदारांनाच अशोक बापू पवारांचं कसं आता लोक म्हणतात की शरद पवारांबरोबर राहिले ते तिकीट त्यांनाच मिळत, तसं हे राहिले असते तर यांनाच मिळालं असतं, हे तितकंच खरंय. पण तरी पण आम्ही शिवसेना सोडली नसती. परंतु आज रोजी आमच्या पण होप्स वाढल्यात की महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप झालेलं नाहीये. महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचं काम हे लोकसभेमध्ये सुद्धा चांगलं झाले. यापूर्वी शिवसेनेचे आमदार होते, इथं शिवसेनेचा सभापती होता, 7 पैकी 3 जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे होते. आणि शिवसैनिकांचं आता लोकसभेतलं योगदान पाहता ही जागा शिवसेनेला सुटल, ह्या भूमिकेतून पक्षाच्या यंत्रणेमध्ये वातावरण चांगलं असल्यामुळं आम्ही सगळेजण इच्छुक झालो. परंतु त्यातून मला शेवटी कुणी पण इतरांना विनंतीच करणार की मला या उमेदवारीसाठी तुम्ही मदत करा म्हणून, हा पुढचा भाग आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी मागे कुणी दसका घेणं किंवा हे घेणं, परंतु मला तिथं जायचंय. तिथं जाण्यासाठी मला इच्छुकांची पहिल्यांदा मदत असणं गरजेचं आहे, बरोबर. बरं, इच्छुकांची मदत मिळाली किंवा वरिष्ठांची पण आपल्याला ह्या गोष्टीमध्ये गरज आहे. तर ह्या सगळ्या घडामोडीमध्ये मी मगाशी काय मुद्दा मांडला की मी आतापर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहिलोय, पक्षाचे काम केले, मी पद उपभोगलेत. मी फक्त मला आमदारकी मिळावी म्हणून ह्या पक्षातून ह्या पक्षात प्रवेश केलेला नाहीये. मी माझ्या पद्धतीने पक्षाशी सरळ चाललोय, मला सगळेजण सहकार्य करतील. माझं अनुभव, माझं नातं आणि माझं मित्रमंडळ, माझे जे सहकारी आहेत हे पण प्रचंड असल्यामुळं
मी तिथं जाऊ शकतो याची मला खात्री आहे. परंतु कुणी जर असं म्हणत असेल की बाबाजी काळे बंडखोरी करतील, तर मला माझ्या स्वतःच्या कामावर मी जे आत्मविश्वासाने आतापर्यंत पक्षाशी समाजाशी सगळं जे प्रामाणिकपणे काम केले, मला अपक्ष उभं राहण्याची वेळ येणारच नाहीये. मी आमदार होईल ते शिवसेनेचा उमेदवार म्हणूनच मी आमदार होईल, एवढी मला माझी म्हणजे खात्री आहे. तुम्हाला आमदार का करावं लोकांनी? विषय असा आहे की मी मगाशी सांगितलं की मी 2000 साली राजकारणात आलोय, नव्याने आलो नाही. 2000 सालापासून तर 2024 पर्यंत हा स्वातंत्र्यानंतरचा काल आहे. ह्या स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीत सुद्धा सत्ता मिळूनही सत्ताधाऱ्यांनी अनेक विषय पडद्याआड ठेवलेत, म्हणजे पाठीमागे टाकलेत, त्याच्याकडे लक्ष दिले नाहीत. ह्या गोष्टी वारंवार लोक त्याचा उल्लेख करतात, परंतु त्या गोष्टी आजही होत नाही. त्यामध्ये मला कोणावर टीका नाही करायची, परंतु आमदार हे 15 वर्ष आमदार आहेत. परंतु 15 वर्ष आमदार असताना सुद्धा दिलीप मोहिते हो पुनर्वसनचे जे प्रश्न आहेत ते अजूनही पेंडिंग आहेत. आता काही लोक म्हणतात की पाणी इकडे गेलं तिकडे गेलं, तर यांच्याच काळातल्या सत्ता असताना, यांचेच पालकमंत्री यांच्याच वर सत्ता असताना स्थानिक नेत्यांचं लक्ष पाहिजे की आपल्या पाण्याचं म्हणजे कुठं कुठं नियोजन झालं. आता ते आता म्हणतात की पाणी पळवलं, हे ते हा झाला त्यांचा सांगण्याचा भाग झाला. तिसरा मुद्दा, कळमुडी प्रकल्पाचं पाणी पूर्व भागाला मिळणार, असं अनेक वर्ष चाललंय. ते आता परंतु 2 दिवसापूर्वी म्हणले सुप्रीमा तयार आहे. निवडणुका आल्याच्या नंतर ह्या सगळ्या मिटिंगा होतात, सुप्रीमा होतात, निवडणूक संपल्याच्या नंतर ते तसंच विषय पेंडिंग राहतो. पण अद्यापपर्यंत ही पूर्व भागाला ही जी वरुडे, वापगाव, कनेरसर, गाडकवाडी, चिजबाईवाडी, गोसाशी, हा जो वाकळवाडी, गुळानीचा भाग आहे, ह्या भागाला अद्यापपर्यंत ते पाणी काही मिळतच नाही अजूनही. पण दुसरा मुद्दा, पश्चिम भागामध्ये बुडीत बंधाऱ्यांचा विषय सुरेश भाऊ गोरे यांनी लावून धरला होता. आणि त्या बुडीत बंधाऱ्याच्या संदर्भात शासनाने निर्णय घेतला की याला डीपीडीसीने निधी द्यावा म्हणून. डीपीडीसीने निधी द्यावा, तर त्यावेळेचे तत्कालीन पालकमंत्री आणि सुरेश भाऊंचे काही तात्विक वाद होते, त्यावेळेस तो निधी काही त्यांनी दिला नाही. नंतर 2 बंधारे डीपीडीसीतून मंजूर झाले, पण त्याला निधी मिळाला नाही, त्याची टेंडर प्रक्रिया झाली नाही. सुरेश भाऊ वारले. त्याच्यानंतर गेल्या 5 वर्षामध्ये म्हणजे 2019 ते 2024 त्याच्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही. आणि ते बंधारे वरच्या भागामध्ये खाली पाणी आल्याच्या नंतर आज वॉटर स्कीमला पाणी नाहीये, टँकर चालू आहेत. त्या लोकांचा वारंवार पश्चिम भागातील आदिवासी भाग असेल, म्हणजे बामण आणि भीमा नदीवर दोन्हीकडच्या लोकांचा तोच प्रश्न आहे. तो पण अद्यापपर्यंत गेले 15-20 वर्षापासून लोकांची मागणी आहे, तो पण पूर्ण होत नाही. पूर्व भागाला पाणी मिळत नाही. खेड, आळंदी आणि चाकण 3 मोठी शहर आहेत. 3 मोठ्या शहरांना शुद्ध पाणी पुरवठा अद्यापही नाहीये. इंडस्ट्रीज किंवा ड्रेनेजचं पाणी असंच डायरेक्ट नदीला सोडलं जाते. त्याच्यावर STP प्लांट व्हावेत म्हणून खेडला कितीतरी कोटीचा निधी आहे, चाकणला निधी आहे, आळंदीला निधी आहे, तरी चाकणची इंद्रायणी फेसाळलेलीच आहे, जलपर्णी तशीच आहे. चाकणला पण सगळं पाणी नदीत जाऊन तिथे पण पाणी अशुद्ध होऊन जलपर्णीचा विषय आहे. खेडला पण डायरेक्ट ड्रेनेजचं पाणी बंधाऱ्यांनी सोडून जलपर्णीचा विषय तसाच आहे. आणि मग अद्यापपर्यंत जर शुद्ध पाणीच अजून जर कितीतरी वर्ष स्वातंत्र्यानंतर अजून लोकांना मिळत नाही शुद्ध पाणी. त्याचबरोबर पाण्याबरोबर जे खराब पाणी आहे त्याच्यामुळे आरोग्य धोक्यात येते. करोनाच्या कालावधीत सुद्धा एवढी मोठी MIDC असून निलेश लंके सारखा माणूस तिथं शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावाने कोविड सेंटर उभं करते. आपल्या तालुक्यात एखाद्या कंपन्यांवर जबाबदारी दिली असती तर मोठं कोविड सेंटर इथं होऊन बरीचशी लोक वाचली असती. त्याच्यामध्ये अनेक लोकांचा बळी गेला. स्वतः आमदार त्याच्यात माजी आमदार गेले, माझा वैयक्तिक स्वतःचा भाऊ त्यामध्ये गेला, असे अनेक लोक त्यामध्ये करोनाच्या कालावधीत गेली. असे मग खेड तालुक्याला आहे ना एक मोठं कॅन्सरचं हॉस्पिटल पाहिजे, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल पाहिजे. जरी निधीतून नाही मिळालं तरी
एवढ्या मोठ्या कंपन्यांवर जर भार टाकलं तर कुठेतरी एवढी मोठे गायरान किंवा ह्या सगळ्या घडामोडीवर ते होणं गरजेचं आहे. आणि एवढी मोठी MIDC असताना सुद्धा आपण म्हणतो की याच्याकडे लेबर कॉन्ट्रॅक्ट आहे, त्याच्याकडे लेबर कॉन्ट्रॅक्ट आहे, हा एवढा मोठा झाला, तो तेवढा मोठा झाला. मग आपल्या स्थानिक लोकांना नोकऱ्या अजूनही तिथं मिळत नाही. ठीक आहे, आपल्याकडे स्किल यंत्रणा कमी आहे, ITI आपण ITI दुर्लक्ष झालं, नंतर बऱ्याच गोष्टी झाल्या, परंतु युवकांचा अजून रोजगाराचा प्रश्न आपल्या तालुक्यामध्ये तसाच आहे, पुनर्वसनाचा प्रश्न तसाच आहे, आरोग्याचा प्रश्न तसाच आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी स्वातंत्र्यापूर्वी पण होत्या, स्वातंत्र्यानंतर पण आहे. मग आता याच्या ह्या सगळ्या गोष्टीचं मी 2000 सालापासून 24 वर्षात अनुकरण करतोय की आता आपली पात्रता आमदार होण्याची आहे, की त्या पात्रतेनुसार आपण आमदार झाल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टींवर प्रथमतः प्राधान्याने लक्ष घालणार. ठाकरवाड्या अजूनही डोंगरातच आहे तसेच आहेत, पडक्या घरांनीच राहतात. आदिवासी समाज पश्चिम भागात अजूनही तसाच आहे, अजूनही म्हणजे अनेक दुरावस्था आहेत. एवढ्या नंतर आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित वस्ती सुधार योजना आणली, तरी पण त्या वस्त्या तशाच अजून दुर्लक्षित आहेत. मग ठोस अद्यापर्यंत ह्या सत्ताधाऱ्यांकडून उपाय का नाही होत? आता त्याच्यात मुद्दा असा येतो की आमच्यासारखे सुद्धा जिल्हा परिषद सदस्य होतो, जिल्हा नियोजनला होतो आणि जिल्हा नियोजन समाज कल्याण होतो. आम्ही आमच्या कालावधीमध्ये जेवढे जमले, जेवढे निधी मिळाले, वेगवेगळ्या योजनांचा फायदा आणण्याचा प्रयत्न केला. परंतु हे सगळं जर घडवायचं असेल तर त्याला आमदार पदच पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी घडवायच्या म्हटलं तर. आणि आपल्याला कोणावर टीका नाही करायची, पण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींसाठी काम करायचे, म्हणून आपल्याला आमदार व्हायचे. त्याचबरोबर आपल्या तालुक्यामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं इकडं वास्तव्य आहे. आपल्या शिंदे वासुंदी भागामध्ये जगद्गुरु संत तुकाराम ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आळंदीमध्ये आहे, आपलं भीमाशंकर देवस्थान आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं डेव्हलपमेंट चाललंय आपण म्हणतो, परंतु तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये चालत नाही. आणि ज्यावेळेस वारकरी संप्रदाय आपल्या तालुक्यामध्ये मोठा आहे, तर अद्यापपर्यंत शासनाच्या माध्यमातून लोक स्वतःच्या धर्मशाळा बांधतात, वर्गाने जमा करून ते बांधतात, पण एकच मोठं जर तालुक्याचं पश्चिम भागात आणि पूर्व भागात अशी जर वारकरी भवन मोठाली शासनाच्या माध्यमातून आतापर्यंत व्हायला पाहिजे होती. माझा संकल्प आहे की वारकरी भवन होऊन त्या ठिकाणी संस्काराचं शिक्षण ह्या ज्या शाळेच्या शिक्षणाबरोबर देताना, शाळेत जरी देताना आलं तरी ती मुलं शनिवार रविवार तिथे घेऊन त्या ठिकाणी वारकरी संस्कार शिबिर आयोजित करून तिथे ते द्यावं म्हणून. पाटील मंडळी आपल्या तालुक्यामध्ये 400 ते 500 पाटील लोक आहेत. अजूनही पाटलांना म्हणजे असं पाटील संघटनेचं निवासस्थान म्हणजे मोठं कार्यालय नाहीये. होमगार्डचं छोटं ऑफिस होतं, ते पडलं तेव्हापासून त्यांना पण मोठं संघटित असं संघटनेसाठी ऑफिस नाही. ज्येष्ठ नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत. त्यातून विषय असा आहे की विद्यमान आमदार दिलीप मोहिते लोक म्हणतात की कार्यसम्राट आमदार. तुम्ही जर स्वतःला कार्यसम्राट समजून घेत असेल तर उच्च शिक्षणासाठी शेजारच्या तालुक्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, इतर सगळ्या सुविधा आहेत. आपल्या तालुक्यामध्ये असं एखादं कॉलेज तुम्ही आतापर्यंत आणणं गरजेचं होतं, ते आणलं नाही. दुसरा मुद्दा, आपला खेड तालुका हा शेती प्रधान आहे, कृषी प्रधान तालुका आहे. शेतकऱ्यांचं जीवन हे बऱ्याच अंशी आपल्याकडे ऊस पिकतो. तर आपला ऊस हा शेजारी भीमाशंकरला जातो, विघ्नरला जातो, परागला जातो, संत तुकारामला जातो. कितीतरी वर्षापासून लोकांची मागणी आहे की साखर कारखाना व्हावा. तुम्ही अद्यापर्यंत 15 वर्ष सत्तेत असताना सुद्धा कारखान्याबाबत कधी म्हणजे पॉझिटिव्ह दाखवलं नाही. काय मुद्दा चिंता दाखवली त्याबाबत प्रयत्न करत नाही. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा की ज्या पश्चिम पट्ट्याच्या जीवावर तुम्ही 3-3 वेळा आमदार झालेत, त्या पश्चिम पट्ट्यामध्ये त्या लोकांचे म्हणतात बुडीत बांधणाऱ्यांना मला बांधून द्या, ते बांधत नाही. त्यांच्यासाठी MIDC तर होऊ शकत नाही, त्यांच्यासाठी इतर काही पश्चिम भागात होऊ शकत नाही. फक्त पश्चिम भागाला एक सौंदर्याने सह्याद्रीच्या रांगा आहेत, तिथं पर्यटन होऊ शकतं. शेजारच्या मावळ तालुक्यामध्ये चांगलं पर्यटन आहे, इकडं जुन्नरच्या काही भागामध्ये पर्यटन आहे. मग आपल्या खेड तालुक्यामध्ये पर्यटन होणं गरजेचं आहे. त्या पर्यटनावर मध्यंतरीच्या काळामध्ये 2014 ते 2019 सुरेश भाऊंनी बऱ्यापैकी काम केलं, परंतु
ते पराजित झाल्याच्या नंतर त्याआधी आणि त्यानंतर तुमचं कर्तव्य होतं की तिथं पर्यटनावर तुम्ही काम करायचं. मग ज्या लोकांच्या जीवावर तुम्ही जर मतं मागायचे तर त्यांच्यासाठी 15-15 वर्ष जर त्यांना वंचित ठेवलंय तर तुम्ही ती कामं करणं आतापर्यंत गरजेचं होतं. आणि जो आता मग सांगितलं की उद्या वेळ प्रसंगी आपल्याला मी तर 2012 सालापासून 2024 पर्यंत सर्वस्वी समाजाचं झालोय. आता आपल्याला आमदार झाल्याच्या नंतर सर्वस्वी जे वंचित घटक आहे आणि तरुण मंडळी आहेत, महिला भगिनी आहेत, यांच्यासाठीच मला काम करायचंय. त्याच्यामुळं मला हे सगळ्या गोष्टी मी आतापर्यंत जे कष्ट घेतलेत यामध्ये पक्षाला धरून, माझ्या मित्रमंडळींना धरून, माझ्या नातेवाईकांना धरून आणि माझ्या हितचिंतकांना धरून मला हा प्रवास मी करत आलेलो आहे. मला तिथं जायचंय आणि ही सगळी कामं मी ते झाल्याच्या नंतर करण्याचा माझा मानस आहे. आपल्या सोबत होते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबाजी काळे. यांना आमदार व्हायचे, त्यांचं आमदार होण्यासाठीचं व्हिजन 15 वर्ष जे आमदार राहिले, आमदार दिलीप मोहिते यांनी कशी निष्क्रियता होती ते त्यांनी स्पष्ट केलं. याशिवाय शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला तिकीट कसं मिळणार आहे आणि त्या दृष्टीनं ते स्वतः इच्छुक असून स्वतःला संधी मिळणार आहे हे त्यांनी ठणकावून सांगत शिवसेनेच्या विजयाची खात्री पटवून दिली. नमस्कार, तुम्ही अखेर टाइम्सला आलात आणि आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारला त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद.